मंडळी, संपूर्ण भारत देशात एकूण 12 ज्योतिर्लिंगापैकी दुसऱ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे श्रीशैलम मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग भारत देशातील आंध्र प्रदेश या राज्यात वसलेले असून ते प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। श्रीशैलम पर्वतात स्थित असलेले हे मंदिर समुद्र सपाटीपासून 474 मीटर उंचीवर आहे। या परिसरातील डोंगर रांगांना नल्लमाय्या डोंगर रांगा असं म्हटलं जातं। या मंदिराचा संपूर्ण परिसर नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे। या ठिकाणाला दक्षिणेचे कैलास म्हणूनही ओळखले जाते। महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथून उगम पावणारी कृष्णा नदी याच मंदिराच्या जवळून वाहते। या नदीवर श्रीशैलम नावाचे मोठे धरण बांधलेले असून येथे विद्युत प्रकल्प कार्यरत आहे। या मंदिराच्या परिसरात अनेक पर्यटन स्थळ असल्याने इथे अनेक राज्यातून पर्यटक येत असतात। आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीशैलम मल्लिकार्जुन या मंदिराचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा। जगप्रसिद्ध असणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्रीशैलम मंदिर, श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर हे आंध्र प्रदेश राज्यातील कर्नूल जिल्ह्यात असून या मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर मल्लिका म्हणजे माता पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शिवशंकर, या दोघांचे एकत्रित स्वरूप म्हणजे मल्लिकार्जुन। कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर बसलेले हे मंदिर पुरातन असून सातवाहन राजवटीच्या काळात बांधले गेल्याचे सांगितले जाते। काही शिलालेखाच्या आधारे हे स्पष्ट होते की हे मंदिर दुसऱ्या शतकापासून या भूतलावर अस्तित्वात आहे। या भागात कृष्णा नदीस पाताळगंगा म्हणून देखील ओळखले जाते। या नदीवरील रस्ता 14व्या शतकात प्रलया वेमारेड्डी या राजाने बांधला। या राजाचा राजकीय काळ श्री सेलम येथील सुवर्ण काळ म्हणून गणला जातो। या मंदिराचे काही बांधकाम तसेच दक्षिणेकडील गोपुरांचे दगडी बांधकाम विजयनगराच्या साम्राज्यातील राजाने केले। तसेच राजा कृष्णदेवराय या विजयनगराच्या सम्राटाच्या काळात म्हणजे इसवी सन 15व्या शतकात राजगोपूरचा संपूर्ण भाग बांधून पूर्ण केला गेला। या मंदिराच्या उत्तर दिशेला असणारे गोपुराचे बांधकाम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचे सांगितले जाते। ते दक्षिण दिग्विजय मोहिमेवर आले असताना ते श्रीशैलम या ठिकाणी इसवी सन 1667 दरम्यान आले असल्याची आजही इतिहासात नोंद आहे। त्यांनी बांधलेल्या मंदिराचे बांधकाम मल्लिकार्जुन येथे उपलब्ध आहे। त्याबरोबर अनेक देवदेवतांनी मंदिरही या परिसरात आपल्याला पाहावयास मिळतात। मल्लिकार्जुन मंदिराचा गाभारा जास्त मोठा नसल्याने दर्शनासाठी अनेक लोकांना एकदम मंदिरात प्रवेश करता येत नाही। त्यामुळे भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागते। मंदिराच्या काही ठिकाणी नक्षीदार व कोरीव काम देखील करण्यात आलेले असून या मंदिराचे वर्णन अनेक पुराणात केले आहे। जेव्हा आद्य गुरु शंकराचार्य पहिल्यांदा श्रीशैलम येथे आले तेव्हा त्याने याच मंदिरात काही दिवस वास्तव्य करून शिवानंद लहरी या ग्रंथाची रचना केली होती। या मंदिराची विशेषता म्हणजे या मंदिराचे वैभव पाहण्यासाठी लोक नियमित रूपाने गर्दी करत असतात। याचे अजून एक कारण म्हणजे भारतातील एकूण 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ महत्त्वाचे असणारे ब्रह्मारंभा या देवीचे मंदिर श्रीशैलम येथे आहे। महादेवाचे वाहन नंदी यांच्या तपाची फलप्राप्ती म्हणजे महादेवाचा मल्लिकार्जुन अवतार तर पार्वती मातेचा ब्रह्मरंभा अवतार होय। ब्रह्मारंभा देवीची कथा अशी आहे की जेव्हा दक्ष राजांची कन्या सतीचा विवाह भगवान शंकरांसोबत झाला तेव्हा काही कारणास्तव राजा दक्ष व भगवान शिवशंकर यांच्यात पटत नव्हते। त्यामुळे जावई असूनही दक्ष राजाने आपल्या घरी करण्यात येणाऱ्या यज्ञास भगवान शिव व सती या दोघा नवरा बायकोला निमंत्रित केले नाही। तेव्हा यज्ञाचे आमंत्रण आपल्या पती शंकरच न मिळालेले पाहून सतीला आपल्या वडिलांचा राग आला, परंतु वडील असल्याने ती त्यांना काही म्हणू शकली नाही। त्यामुळे सतीने रागाच्या भरात त्या चालू असलेल्या यज्ञात जाऊन आपली आहुती दिली। हे भगवान शंकरांना कळताच ते अगदी तातडीने तेथे गेले आणि त्याने आपली पत्नी सतीचे प्रेत आपल्या हातात उचलून घेतले। ते रागाच्या भरात पृथ्वीवर प्रचंड मोठा तांडव करू लागले। तेव्हा आपल्या पत्नीच्या दुःखामुळे व्यथित होऊन ते पृथ्वीवर सगळीकडे तिचे प्रेत घेऊन फिरू लागले। महादेवाचा क्रोध हा सृष्टीला सहन होणार नाही ही गोष्ट श्रीविष्णूच्या लक्षात आल्यावर त्याने विश्वाच्या कल्याणासाठी आपल्या सुदर्शन चक्राने त्या सतीच्या देहाचे 51 तुकडे केले। ते वेगवेगळ्या ठिकाणी पडले गेले। ते 51 ठिकाणे म्हणजेच आजचे 51 शक्तिपीठ म्हणून गणले जातात।
त्या 51 तुकड्यात प्रत्येक ठिकाणी माता भगवती प्रगट झाली। सती देवीच्या या तुकड्यांपैकी महत्त्वाचा भाग म्हणजे देवीचे मस्तक या श्रीशैलम पर्वतात पडल्याने महाशक्ती पीठ म्हणून ब्रह्मरंभा देवीचे हे शक्तीपीठ संबंध भारतात प्रसिद्ध आहे। मंडळी, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची कथा अशी आहे की शिव पार्वती यांचे 2 पुत्र गणपती आणि कार्तिक या दोघांमध्ये विवाह संदर्भात एकदा छोटासा वाद निर्माण झाला। तेव्हा तो वाद सोडवण्यासाठी ते कैलास पर्वतावर आपल्या आई वडिलांकडे गेले व ते आपल्या माता पार्वतीला विचारू लागले की आमच्या दोघांपैकी सर्वात अगोदर कुणाचा विवाह होणार। तेव्हा मात्र हा प्रश्न पाहून माता पार्वती व महादेवानी त्या दोघांना सांगितले, जो सर्वप्रथम या पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याचे लग्न अगोदर होईल। ही शर्यत ऐकून कार्तिक आपल्या वाहन मयुरावर बसून प्रदक्षिणा करण्यास निघाला, परंतु श्री गणेशाने मात्र एक युक्ती लढवली। त्यांना माहित होते की आपले वाहन मूषक असून त्याची गतीही कमी आहे, म्हणून त्याने आपले आई वडील हेच आपले संपूर्ण विश्व निर्माते आहेत, त्यामुळे पृथ्वी देखील यांच्यातच सामावलेले आहे। म्हणून पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यास न जाता त्यांनी आपले वडील शिवशंकर व माता पार्वती यांनाच आपल्या समोर बसवून 7 वेळा प्रदक्षिणा घातली व माझी पृथ्वीची प्रदक्षिणा झाली असा दावा केला। तेव्हा महादेव पार्वतीला अत्यंत आनंद झाला। श्री गणेश शर्यत कमी वेळात जिंकले, यामुळे त्यांनी काही वेळातच गणपतीचा विवाह करून दिला। परंतु इकडे संबंध पृथ्वीची प्रदक्षिणा करून आल्यावर कार्तिक यांना गणपतीचे लग्न झालेले दिसले। हे पाहून आपल्यावर अन्याय झाला असं त्यांना वाटू लागले, त्यामुळे ते नाराज होऊन एका पर्वतात रुसून गेले। हे त्यांच्या आई वडिलांना कळल्यावर शिव पार्वती आपल्या पुत्रास परत आणण्यासाठी ते स्वतः कार्तिकेच्या मागे गेले, परंतु आपल्या आई वडील आपल्या मागे आपल्याला शोधत येत आहेत हे कळल्यावर ते अजून दूरवर चालत गेले। ते पाहून भगवान शंकर व माता पार्वती यांनी कार्तिकापुढे जाऊन अचानक प्रगट झाले। ते ज्या ठिकाणी प्रगट झाले ते ठिकाण म्हणजे श्रीशैलम मल्लिकार्जुन होय। आजही तेथे आपल्या मुलाच्या प्रेमासाठी या ठिकाणी प्रत्येक पौर्णिमेला येत असतात, त्यामुळे या ठिकाणला अत्यंत महत्त्व आहे। या तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतल्याने मानवाचे सर्व पातके नष्ट होतात असे स्कंद पुराणात सांगितले आहे। मंडळी, या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगापैकी दुसऱ्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग श्री शैलम मल्लिकार्जुन या मंदिराचा संपूर्ण इतिहासात आपण जाणून घेतला असेल। हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।